दिनांक 10 दिसंबर 2024 को महाराष्ट्र के परभनी शहर में विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर व संविधान के अपमान तथा पुलिस कस्टडी में हुए सोमनाथ सूर्यवंशी की मौत के विरुद्ध आज दिनांक 16 दिसंबर 2024 को वंचित बहुजन अघाड़ी के भिवंडी शहर जिला अध्यक्ष प्रदीप शिड़के के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ताओं द्वारा भिवंडी तहसीलदार व प्रांत अधिकारी को लिखित पत्र देकर अपना रोष व्यक्त किया और शासन प्रशासन से दोषियों पर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की। इस निषेध में मुख्य रूप से वंचित बहुजन अघाड़ी के भिवंडी शहर उपाध्यक्ष आकाश जी गायकवाड़, महासचिव बबलू नूर मोहम्मद खान, जिला संगठक अंकुश बचूटे, डीएस गायकवाड़, जाहिद अंसारी, भारतीय बौद्ध महासभा के अध्यक्ष रमेश गांधले गुरुजी, सुनीता ताई बचूटे, समाज सेवक जाहिद भाई शेख, कुंदन जोशी, मोहम्मद करीम रोटे, दीपक वाघमारे के साथ साथ भारी संख्या में वंचित बहुजन आघाडी के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। परभणीमधील जी घटना घडली ती खूप मोठी दुःखद घटना असून ज्यावेळेस भारतीय संविधानाची ज्यावेळेस तोडफोड होते त्यावेळेस प्रशासन गप्प बसत असतं आणि ज्यावेळेस दलित समाज त्याच्या विरोधात ज्यावेळेस आवाज उचलत असतो तेव्हा जे प्रशासन असतं ते दलित समाजावरती अत्याचार करून त्यांना कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांच्यावरती खूप म्हणजे त्यांच्या गाड्यांची तोडफोड करून सुद्धा ते अक्षरशः गुंडगिरी करत असतात। पोलीस कर्मचारी वगैरे या प्रशासनाच्या दबावाखाली ते करत असतात आणि त्याबद्दल आम्ही तहसीलदार साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आता प्रांत कार्यालयामध्ये येऊन प्रांत साहेबांना सुद्धा आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। म्हणून आमची एक विनंती असेल या प्रशासनाला की हे जे तुम्ही जे करत आहात घडवत आहात ते इथेच थांबवावं, अन्यथा बाळासाहेब त्यावरती पूर्णतः त्याच्यावरती कायदेशीर कारवाई लढण्यास तयार आहेत आणि ज्या पद्धतीने बाळासाहेब आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही या भिवंडी शहरामध्ये निवेदन देत राहू आणि शिवाय याच्या पुढे आम्ही आंदोलनही करायला तयार आहोत। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भिवंडी तहसील साहेब प्रांत अधिकारी यांना सदर घटना परभणी येथील घटनेचा निषेध म्हणून आणि येथील पोलीस प्रशासनाचा देखील निषेध म्हणून आम्ही इथे निवेदन देण्यात आलेले आहेत। आज भारत देशामध्ये संविधानाची प्रत फोडणं एक म्हणजे या इथल्या समाजकंटकांची जातीवादी मानसिकता पाहता त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, परंतु इथला प्रशासन हा दलित विरोधी असल्या कारणाने त्यांच्या दलितांवरती खोट्या केसेस दाखल करून कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून दलितांना कसं टार्गेट करता येईल अशाच माध्यमातून ही मानसिकता सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या मानसिकतेच्या विरोधामध्ये आम्ही आज वंचित बहुजन आघाडीचा शिष्टमंडळ प्रांत अधिकारी व तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेले आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती करत आहोत त्या तिथे होत असलेला कॉम्बिंग ऑपरेशन असेल किंवा जाणून बुजून जी तोडफोड पोलिसांच्या माध्यमातून जी करण्यात येत आहे ती त्वरित थांबवण्यात यावी, नाही तर याचे पडसाद हे राज्यभर उमटले जातील, याची दखल इथल्या प्रशासनाने घ्यावी एवढी विनंती करतात। टक्कर पर संघर्ष हमारा नारा है, हर जालिम से टकराएंगे, हर जुल्म का बदला मांगेंगे, हम मेहनत कश इस दुनिया से जब अपना हिस्सा मांगेंगे, एक बाग नहीं एक खेत नहीं सारी दुनिया मांगेंगे। ये लड़ाई मजलूमों के लिए जालिम के खिलाफ जारी रहेगी। आज प्रकार परभणीमध्ये झाला, परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन झालं, हाकनाक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्याच्या नंतर त्यांचा छळ झाला आणि त्या छळामध्ये आमचा सोमनाथ सूर्यवंशी शहीद झालेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी शहीद झाला, त्या शहीद होण्याला कारणीभूत या ठिकाणचं शासन प्रशासन पूर्ण पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा ही जिम्मेदार आहे सगळा प्रकार घडत असताना आणि म्हणून हे सगळ्या प्रकार थांबले पाहिजे, कोम्बिंग ऑपरेशन थांबलं पाहिजे। त्याचप्रमाणे जो आमचा सोमनाथ सूर्यवंशी त्या ठिकाणी शहीद झाला हा कशामुळे झाला काय झाला पूर्ण त्या ठिकाणी तर केलंच आहे, परंतु जे परभणीच्या लोकांनी त्या ठिकाणी यंत्रणा राबवली शासकीय यंत्रणा असं झालं पाहिजे म्हणून आम्ही भिवंडीच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी प्रत्येकाने वेगवेगळं आपलं निवेदन दिले। पण आम्हाला खेद वाटतं पुन्हा एकदा वेळ थोडा येतोय की हे फक्त बाबासाहेबाला मानणारेच लोकांनी करायचं का? लोकांना माझा प्रश्न आहे,
बाकीच्या लोकांनी का करत नाहीत की संविधानाचा अपमान झाला, तर संविधानाचा अपमान झालेली चीड या लोकांना येत नाही, ज्यांना येत नाही त्यांचा मी निषेध करतो। परभनी में जो वाकया हुआ उसका हम निषेध करते हैं और सरकार से मांग करते हैं कि एक मजबूत कानून इसके ऊपर बनाए। कब तक हम किसी धर्म गुरु के ऊपर टिप्पणी किया जाता है और बाद में दो समाज आमने सामने होता है, तो प्रशासन का भी नुकसान होता है और मुल्क का भी नुकसान होता है। तो उसके ऊपर एक मजबूत कानून बनना चाहिए जिसमें कोई भी कार्रवाई करता है, कोई भी गलत काम करता है, उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए, मजबूत कानून होना चाहिए। दोबारा कोई सोचे कि हमें हरकत करे। कभी संविधान के ऊपर संविधान की बुक तोड़ दी जाती है, कभी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के ऊपर बोला जाता है, कभी हमारे प्रॉफिट ऑब्जर्वेशन के बारे में कहा जाता है, कभी किसी भी धर्मगुरु के बारे में कहा जाता है। तो उसके ऊपर एक कानून बनना चाहिए और ऐसा मजबूत कानून बनना चाहिए कोई यानी गुस्ताखी करने के लिए सोचे 10 बार।